मला वाटलं होतं की हा सावरल्यावरती घरातून निघून जाईल. ती कुठली जाते? ठाण मांडलं तिनं घरात. रस्त्यावरची गरीब बाई ती. तिला हे ऐश्वर्य वैभव सोडायचं नव्हतं. एकदा जी घुसली ती घुसलीच. आणि याच्यामुळे मला तिला कधी बाहेर काढता आलं नाही. माझी कोंडी झाली होती. नाहीतर काय लायकी होती ते बाईची. वाटेल ते बोलू नका हो तुम्ही आईसाहेबांविषयी. त्या नाहीत म्हणून काय वाटेल ते बोलची लागाय. त्यांच्या माघारी इथं उगाच तोंड सोडू नका तुम्ही. माघारी? ती असताना तिच्या तोंडावर अनेकदा हेच बोललोय मी. हा बोलायचं तुम्ही, पण तेव्हा मी तुम्हाला काहीतरी बोलायला जायचं तेव्हा आईसाहेब अडवायच्या मला. पण आत्ता त्या इथं नाही जेवढं ध्यानाला असून दे. आत्ता जर माझं डोसकं फिरलं ना मी भान ठेवणार नाही कशाचं. करणार काय असतो? बघा मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्ही माझं डोसकं फिरवू नका. बस काय चाललंय तुमचं? कशाला विषय वाढवताय तुम्ही? बाबा नका ना बोलू, प्लीज नका बोलू. अक्षरा मी का नको बोलतो? मी भुवनेश्वरीला थोडं काहीतरी बोललो तर याला वाटतं मी तिचा अपमान करतोय. आणि हा स्वतःच्या सख्या आईचा अपमान करतोय, माझ्या बायकोचा अपमान करतोय. मी गप्प बसू? हो तुमच्या बायकोचा काय अपमान बिपमान केलेला नाही. मी जे काय बोललोय ना ते नम्रपणे आणि चांगल्या शब्दातच बोलले तुमच्या बायकोला. काय अपमान केला नाही बायकोचा तुमच्या. तुझे हे जे चांगले शब्द आहेत ना ते सुद्धा विषारी बाणासारखे टोचत असतील. त्याला विचार केलायस कधी? हो असं काहीच बोललेलं नाही. तुमचं झालं असलं तर तुम्ही जाओ. बस बस करा तुम्ही दोघं. हात जोडते तुमच्या पुढे. हो मुलगा आहे हो तुमचा. आणि अधिपती वडील आहेत ते तुझे. ह्या भाषेत बोलताय तुम्ही एकमेकांशी? का भांडताय सारखे? काय झालंय का या घराला? या घरातले दोन कर्ते पुरुष जर एकमेकांशी असे भांडायला लागले तर या घरात शांतता कशी नांदणार? हो अधिपती मोठा झाला असला तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे ना. तुम्ही थोडा समंजसपणा दाखवा. गोष्टी सोडून द्यायला शिका. आणि काय रे अधिपती, किती ताणतोस? एवढा कसा हट्टी झालास रे तू? जर शांतपणे विचार कर. तुम्हा दोघांशी काही बोलायला जावं तर बोलणं राहतं बाजूला. तुमच्यातच वाद सुरू होतो. तुझं का नाही भान सुटत चाललंय बर का? अगं येड्यासारखी वागायलीस तू. अगं मला माहित आहे तुला अधिपतीचा बदला घ्यायचाय. केवढी येडी पिशी झालीस तू. काय बराळालीस तुला कळतंय का? अगं घरात समजी हायत कुणी काय ऐकलं तर काय होईल आपलं कळतंय तुला? डोसक्यात शिरतंय का तुझ्या? मम्मी जरा गप बस ग. आधीच डोसकं फिरलंय माझं. एवढं चक्कर येण्याचं नाटक केलं तरी मी त्या मास्तडीने जाऊन अधिपतीला वाचवलंच. समजा मेहनतीवर पाणी पडलंय माझ्या. असं वाटतंय ना जाऊन संपव त्या अधिपतीला स्वतःच. अगं का चंची एवढी पेटलीस आणि तुझी काय भाषा चालली? अगं आपल्या डोसक्यावर छप्पर हाय, चार घास आयते मिळते आहेत तर काही सुख दुखतंय का ग? हा अगं बेडकाचा बैल होऊ नगस. हे बघ तो वरून बघतोय. हा जे हाय त्याच्यात समाधान मान. मम्मी तुला वाटत असेल समाधान, मला नाही वाटत. हे माझी आई तुझ्या पाया पडते. अगं जरा तर काय तर समज ग. एकतर ताई बी नाही बरं का आपल्याला सांभाळून घ्यायला. आणि हे बघ ती चारूबाई दिसते तशी नाही. लई उरपाट्या डोसक्याची हाय. तिला जर कळलं का नाही आपले उद्योग तर ती काय करेल याचा नियम नाही. आणि हे बघ चंची आत्ताची परिस्थिती बघ. जरा थंड घे. तू घे थंड, मला नाही जमणार. अगं कार्टे देवाचे आभार मान. तू वाचलाय ते बरं झालंय. तू विचार कर अधिपतीला काय बी झालं असतं का नाही तर केवढी मोठी चौकशी झाली असती. पण तुला माहितीये का त्या मुकादमला 2 फटके पडले असते का नाही तर तुझं नाव बाहेर आलं असतं. तुला कळतंय त्याच्यानंतर काय आपली अवस्था झाली असती ते? चंचे तुझ्या पाया पडते पर घरात ना काय बी बोलू नकस. आणि हे बघ त्या मुकादमचा का नाही पहिला नंबर डिलीट कर. मला जर कळलं का तू त्या माणसाला परत फोन केलास तर माझ्या एवढी वाईट कुणी नाही. राग येतो. एवढा राग येतो की समोर तुझे वडील उभे आहेत याचाही तुला विसर पडतो. नाही मला मान्य आहे की त्यांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, अगदी आईसारखं प्रेम केलं म्हणून तुला त्यांच्याबद्दल इतकं वाटतं. अरे पण मी तुझी जन्मदाती आई आहे. मग माझ्याबद्दल का तुला काही वाटत नाही? एवढा विरोधाभास का? तू मला आई मानायलाच तयार नाहीयेस. अरे
नाही, पण तुझ्या आयुष्याची पहिली 7-8 वर्ष मीच तुला सांभाळलं ना रे. हा, मी संस्कार केलेत तुझ्यावर. भुवनेश्वरी नंतर आल्या. मला अगदी मान्य आहे की त्यांनी तुझं सगळं मनापासून केलंय, पण मी पोटात असल्यापासून तुला सांभाळलंय, तुला जन्म दिलाय, तुझ्यासाठी कळा सोचल्यात, त्याची काहीच किंमत नाही का रे? किती दूर लोटशील रे मला अजून? हा, किती दूर लोटशील? माझा वनवास संपणार नाहीच आहे का? अधिपती, खरं सांगते, इतकी वर्ष माझ्या मनात फक्त तुझा विचार होता. कसा असशील तू, कोण काळजी घेत असेल तुझी, माझ्या पाठीमागे तुझं काय होत असेल, असे नको नको ते विचार यायचे डोक्यात. झोप नाही लागायची. तुला भेटण्यासाठी, तुला बघण्यासाठी मी इतकी वर्ष भटकत होते. मला परत यायचं होतं ते फक्त तुझ्यासाठी, आणि म्हणून मी कोल्हापुरात आले. मला काहीच आठवत नव्हतं. भोवतालचं सगळं जग बदललं होतं. माझ्या वेळची एकही खूण मला सापडेना. आणि मग अशा वेळेस देवाने अक्षराला पाठवलं माझ्या मदतीला. पण खरं सांगू अक्षरा, आता मला असं वाटतंय की का पाठवलं? हा, ज्याच्यासाठी आई म्हणून मी इथे आले तोच मला स्वीकारायला तयार नाही. त्यापेक्षा मी इथे नसतेच आले तर बरं झालं असतं. भुवनेश्वरीने हेच संस्कार केलेत का रे तुझ्यावर? बघा, तुम्ही त्यांना आई आहे मी तुझी. आई नाही सहन होत मला, नाही सहन होत.